आरोप केल्याचा दावा होतो आहे। खलील शेख यांच्या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। पुण्यात आर्थिक वादातून या कंत्राटदाराने आत्महत्या केलेली आहे। खलील शेख असं त्यांचं नाव आहे। पाहूया त्यांनी नेमकं या व्हिडिओमध्ये काय म्हटले ते। कर्षा कंपनी याचे पार्टनर दंगेकरची मिसेस, बाळासाहेब शेडगेची मिसेस, सुनील आहेरचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत। पर माझे यांनी एक बिल घेतलेलं आहे, त्याचे बिलाचं पेमेंट आहे 20 लाख रुपये, तो दिले नाही आणि 2 बिलं यांनी घेतलेले नाहीत। असे त्या 2 बिलाचं पेमेंट आहे 15-15 30 लाख रुपये, असे यांच्याकडून टोटल येणं आहे 50 लाख रुपये। मी 3 वर्षानं ह्या 50 लाखाचं 4% व्याज भरत आहे। आणि यांच्या पार्टनरला विचारलं, सुनील आहेर विचारलं, तो म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा। अमित शेखला विचारलं, म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा। ह्याच्यात रवी धंगेकर लक्ष घालीत नाही किंवा तो रघु गौडा लक्ष घालीत नाहीत। यात रवींद्र धंगेकर लक्ष घालत नाहीत। आपण त्यांच्याकडे याबाबत बोललो आहोत असं खलील शेख या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत। आर्थिक वादातून या कंत्राटदारानं आत्महत्या केली आहे। मात्र आत्महत्येपूर्वी त्यानं एक व्हिडिओ बनवला आणि त्यात रवींद्र धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीच्या नावावरील कंपनीत भागीदार असल्याचा उल्लेख खलील शेख यांनी केलेला आहे। आपल्या समस्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही, धंगेकरांनीही लक्ष दिलं नाही असाही आरोप त्यांनी केलेला आहे। या व्हिडिओनंतर खलील शेख या कंत्राटदारानं आत्महत्या केलेली आहे। मात्र आत्महत्येपूर्वीच्या त्यांच्या व्हिडिओमुळे आता एकच खळबळ उडालेली आहे, विशेषतः पुण्याच्या राजकीय वर्तुळात। कारण पुण्यातील शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर या व्हिडिओमध्ये गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। विशेषतः रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीच्या नावावरील कंपनीत आपण भागीदार असल्याचं खलील शेख यांनी म्हटलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडून। यशपाल, काय अधिक माहिती याबाबत? हेमाली, अत्यंत धक्कादायक असे हे व्हिडिओ आहेत। खलील शेख जे नावाची व्यक्ती ज्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांनी अत्यंत धक्कादायक असे खुलासे त्यांच्या आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेले आहेत, ज्यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर असतील किंवा माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे असतील, एकूणच हे पूर्ण प्रकरण जे आहे त्याचं गांभीर्य पाहता यामध्ये गंभीर आरोप करण्यात आलेले। आता पुढील तपास पोलीस या व्हिडिओच्या माध्यमातून करतायत, सुइसाइड नोटच्या माध्यमातून करतात। पुढचा आता पोस्टमॉर्टमला हा जो मृतदेह आहे खलील शेख यांचा नेण्यात आलेला आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर FIR ची प्रोसेस होणार आहे। अजून FIR दाखल झालेली नाही, परंतु एकूणच खलील शेख हे आर्थिक तणावाखाली असल्याचं त्यांच्या एकूणच त्या व्हिडिओवरून जाणवतंय। आणि 50 लाखाचा जो व्यवहार झाला होता आणि 50 लाख ते व्याजाने लोकांकडून घेऊन ते भरत होते आणि सातत्याने धंगेकर असतील किंवा शेडगे असतील, बाळासाहेब शेडगे, केदारे असतील किंवा इतर अन्य जे त्या कंपनीचे जे पार्टनर आहेत त्यांच्याकडे ते मागणी करत होते, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। आणि या आत्महत्येनंतर हे राजकीय वर्तुळामध्ये अत्यंत धक्कादायक म्हणजे खळबळ उडालेली आहे। कारण की माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी त्या उत्कर्ष कंपनीच्या पार्टनर आहेत, तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांची देखील पत्नी आहे आणि आणखी काही राजकीय लोकांचे नातेवाईक त्यामध्ये असल्यामुळं या प्रकरणाला आता नवीनच वळण लागलेलं आहे। आणि खलील शेख यांना आता खऱ्या अर्थाने यापुढे न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। हेमाली, नक्की या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय का, याबद्दल काही माहिती? गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आता थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी या संदर्भात संपूर्ण जे व्हिडिओ असतील किंवा मोबाईल मधला डेटा आहे आणि एकूणच आता जो डेड बॉडी पोस्टमॉर्टम साठी नेलेली आहे, थोड्याच वेळात पोलिसांची त्या ठिकाणी FIR करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। अद्यापपर्यंत गुन्हा दाखल नाही। या आत्महत्येच्या पूर्वी जो व्हिडिओ बनवलाय त्यात त्यांनी रवींद्र धंगेकरांचं नाव घेतलेलं आहे। या संदर्भात रवींद्र धंगेकर यांच्याशी काही संपर्क होऊ शकलाय? थोड्याच वेळात ते प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत, त्यांच्याशी फोनवर संपर्क साधलेला आहे। ते या संदर्भात खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता आहे, परंतु एकूणच या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या पत्नीचं असेल, मुलाचं नाव घेतलं जातंय, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। हेमाली, की आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओ त्यांनी रवींद्र धंगेकर यांचं नाव घेतलंय, या व्यतिरिक्त आणखीन त्यांनी कुणाची नावं घेतलेली आहेत, ती कोणती आहेत आणि खलील शेख यांचा आणि त्यांच्याशी काय नेमका संबंध होता?
यामध्ये माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांचं देखील नाव घेतलेलं आहे. त्यांच्या पत्नी या रवींद्र दंगेकर यांच्या पत्नी सोबतच त्या कंपनीमध्ये पार्टनर आहेत. तसेच विशाल केदारे म्हणून एक राजकीय व्यक्तीशी संबंधितच व्यक्ती आहेत. आणखी काही 2 अन्य व्यक्ती आहेत. या सर्व राजकीय लोकांची मिळूनच ही कंपनी आहे आणि या खलील शेख यांचा प्रमुख जो आरोप आहे तो बाळासाहेब शेडगे यांच्यावर आहे. परंतु दुसरे जे मोठे पार्टनर आहेत रवींद्र दंगेकर यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा, त्यामुळे बाळासाहेब शेडगे आणि दंगेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण की ज्या पद्धतीने आर्थिक तणावाखाली येऊन जर खलील शेख सारख्या बांधकाम व्यावसायिकाला जर आत्महत्या करावी लागत असेल तर हे प्रकरण गंभीर आहे. आता पोलीस पुढील तपास करतायत. आता या पुढच्या काळामध्ये या दोघांना स्टेटमेंट नोंदवण्यासाठी किंवा FIR झाल्यानंतर त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होती हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अजून दंगेकर असतील किंवा बाळासाहेब शेडगे यांच्याकडून या प्रकरणावर कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाहीये. थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषदेमध्ये कदाचित ते या संदर्भात जास्त स्पष्टीकरण देतील. हे नक्की, निश्चितच हे अत्यंत गंभीर आहे आणि विशेषतः राजकीय नेत्यांची नावं त्यात घेण्यात आलेली आहेत आणि त्यामुळेच या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे. धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. पुण्यात आर्थिक वादातून खलील शेख या कंत्राटदारानं आत्महत्या केली आहे. मात्र आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओ त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांचं नाव या आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत घेतलेलं आहे. त्यामुळे आता रवींद्र धंगेकर यावर काय स्पष्टीकरण देतात, थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यातून ते नेमकी त्यांची भूमिका काय मांडतायत याकडे लक्ष असेल.